जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले जात आहेत। सीमेवर बिकट परिस्थितीमध्ये देशाची सेवा करतो आणि वरिष्ठ अधिकारी बाजारात सामान विकत असल्याचं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे। तेज बहादूर यादव असे या जवानाचं नाव आहे। या प्रकरणी दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली असून या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। मैं अभी सुबह का आपको नाश्ता दिखाता हूँ कि ये जड़े हुए पराठे सिर्फ और चाय का गिलास और कुछ नहीं, ना अचार ना जाम ना बटर, कुछ नहीं। ये है 29/29 BSF का जवानों का नाश्ता। अब आप बताइए क्या ऐसा खाना खा के जवान ड्यूटी कर सकते हैं? इसलिए इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और सरकार तक पहुँचाएं। जय हिंद। डिजिटल व्यवहारांसाठी ग्राहकांना आणि पेट्रोल पंप चालकांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा कर भरावा लागणार नाही, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलंय। हा पैसा तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांना मिळणार होता, मात्र तो मिळाला नाही। शिवाय काही खासगी बँकांनी मर्चंट डिस्काउंट रेटच्या नावाखाली 1000 रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवरती 0.25%, 2000 व्यवहारांवरती 0.50%, तर त्यावरील व्यवहारांवरती 1% कर घोषित केला, ज्याचा भार पेट्रोल पंप चालकांना उचलावा लागणार होता। नगरपालिकांच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे। नागपुरातील 9 आणि गोंदियातील 2 अशा 11 नगरपालिकांसाठी रविवारी मतदान पार पडलं। त्यापैकी 7 नगरपालिकांवरती भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झालाय, तर 5 ठिकाणी भाजपला बहुमत मिळालंय। गडकरींचा आजोळ असलेल्या कळमेश्वर नगरपालिकेमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे। त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। कळमेश्वरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्ता आली आहे। काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीला भाजपचे सर्व पालकमंत्री उपस्थित होते। 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। ठाण्यामध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या तयारी संदर्भात यावेळी चर्चा झाली। नोटबंदीच्या विरोधात राष्ट्रवादीने पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात आंदोलन केलं, तर भूर तालुक्यातील कापूरहोळ इथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एटीएमची प्रेतयात्रा काढली, तर इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला। ठाण्यातही जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात चाबूक आंदोलन करण्यात आलं। तिकडे काँग्रेसने देखील नोटबंदीच्या विरोधात स्वतंत्र आंदोलन केलेलं आहे। महिला काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि आमदार अमित चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। या मोर्चामध्ये अशोक चव्हाण यांनी देखील सहभाग नोंदवला। इकडे पुण्यातही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी नोटबंदीच्या निर्णयामुळे मोदी सरकारवरती टीकास्त्र सोडलं गेलं आहे। मुंबईत मराठा मोर्चा कधी होणार याबद्दल अनिश्चितता कायम आहे, कारण मुंबईतील मराठा मोर्चा 31 जानेवारीला होणार असल्याचं मराठा मोर्चाच्या आयोजकांकडून विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये जाहीर केलेलं आहे। तर याबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही। येत्या 15 जानेवारीला मुंबईत बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असं मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंग महाडिक यांनी मुंबईत सांगितलं। 11वीच्या ऑनलाईन प्रक्रियेचा गोंधळ थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने आता ठोस पावलं उचललेली आहेत। नव्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना 50 कॉलेजांऐवजी फक्त 10 कॉलेजांचा पसंती क्रमांक भरावा लागेल। या व्यतिरिक्त दुसऱ्या फेरीपासून पसंती क्रमांक बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या फक्त मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसाठी आहे। ती येत्या वर्षभरात नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांसाठी देखील लागू होईल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजप आणि शिवसेनेमधील भांडण शिगेला पोहोचलेलं आहे। मुंबईतील लालबागच्या सभेमध्ये भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सभा घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली। शिवाय बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार घेतला। यावेळी युवा ब्रिगेडच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये सभा घेऊन शिवसेनेला भाजपनं आव्हान दिलंय। गोव्यातील भाजप सरकार म्हणजे भ्रष्टाचारांचा आगार आहे, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सीमेवरती हल्ले होत असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात काय करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। गोव्यामध्ये कधी काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले सुभाष वेलिंगकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या बॅनरखाली निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांचंच भाजपला आव्हान आहे।
शिवस्मारक समितीमधून शिवसंग्रामचे विनायक मेटेंना हटवा आणि समितीचं पुनर्गठन करा अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे। तब्बल 43 मराठा संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली। शिवस्मारकाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये मराठा संघटनांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं उद्घाटन करणार आहेत। या समिटमध्ये अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि देशातील अनेक कंपन्यांचे सीईओ सहभागी होतील। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि अर्थसचिव शक्तिकांत दास यांच्या उत्तराने समाधान झालं नाही तर पीएसी अर्थात पब्लिक अकाउंट कमिटी मोदींना देखील समन्स बजावू शकते। काँग्रेस नेते आणि पीएसीचे प्रमुख केव्ही थॉमस यांनी तसा इशारा दिलाय। पीएसीने उर्जित पटेल आणि इतर अधिकाऱ्यांना नोटबंदीच्या विषयावरती भली मोठी प्रश्नावली पाठवली आहे, ज्याची उत्तरं 20 जानेवारीपर्यंत मिळणं अपेक्षित आहे। सुप्रीम कोर्टाने कृष्णा पाणी नदी वाटपासंदर्भातली तेलंगणाची याचिका फेटाळली आहे। शिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 666 टीएमसी पाणी कायम राहणार असल्याचा निर्णय दिला आहे। भारत आणि इंग्लंड संघांमधला पहिला सराव सामना आज मुंबईमध्ये खेळवला जातोय। मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरती रंगणाऱ्या या सामन्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः महेंद्रसिंग धोनी भारत अ संघाचं नेतृत्व करणार आहेत।